शेतकरी मित्रांनो, शेतकरी एका नंबरवर चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, खूपच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. 50% उर्वरित पीक विमा या जिल्ह्यांसाठी यादी मंजूर करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना पण 50% पीक विमा हा मिळणार आहे. नेमका शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे व त्याचबरोबर यामध्ये कोणते शेतकरी पात्र होते, कोणते अपात्र होते आणि यासाठी कोणते एक काम करायचे की जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये यशस्वी तुमचा 75% पीक विमा दर्ज होईल. तर शेतकरी मित्रांनो, समजत आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक बी करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही 25% अग्रिम मंजूर करण्यात आला होता, अधिसूचना काढल्यानंतर 25% अग्रिम तर मिळाला शेतकऱ्यांना, पण उर्वरित 50% साठी शेतकरी मागणी करीत होते. पण शेतकरी मित्रांनो, शासनाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा मागण्या म्हणजे की बरेचसे आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती. त्यामध्येच 50% पीक विम्याचं पण आश्वासन दिलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, अद्याप का 50% पीक विम्याचं जे काही तुम्हाला पैसे होते ते प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी नाराज होते. पण शेतकरी मित्रांनो, आता जे काही 25% पीक विमा मिळाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता 50% पीक विमा मिळणार आहे. त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले ते, कोणते शेतकऱ्यांना अधिसूचनापासून 25% मिळाला होता, त्याच शेतकऱ्यांना 50% मिळणार आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, नांदेड असो, परभणी असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, गडचिरोली असो, नाशिक असो, धुळे असो, बीड असो, असे बरेचसे जिल्हे राज्यातील 34 जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेले असो तुम्ही, किंवा जे काही तुमच्या अधिसूचनेमध्ये जिल्हा मंजूर करण्यात आला असो, तुम्हाला पीक विमा हा 50% मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणीही चिंतित व्हायची गरज नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीक विमा किती मिळणार तर शेतकरी मित्रांनो, 12,500 ते 32,500 या दरम्यान पीक विमा मिळणार आहे. बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो, हे कसं तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकावर व तुमचे जे काही नुकसान झाले आहे त्याच्यावर ह्या पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की तुमच्यावर अवलंबून असणार आहे. तुमची फळबाग होती, जिरायती होती, बागायती होती, यावर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची तक्रार केली होती, पीक पाहणी केली नव्हती. काही शेतकऱ्यांची पीक पाहणी केली होती, तक्रार केली नव्हती. जर तुम्हाला अशा शेतकऱ्यांना 25% मिळाला असेल, तर हा उर्वरित 50% पण मिळणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नसतात आणि लिंक नसल्यामुळे बँक खात्याला जे काही पैसे तुमच्या खात्यावर येतात ते तुमच्या बँक खात्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील 34 जिल्ह्यातील जे काही पीक विमा आहे ते मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला जे काम सांगण्यात आलं की आधार कार्ड बँकला लिंक करा, KYC कंप्लीट करा, जेणेकरून तुमचे पैसे कुठेही अडकणार नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावर येणार आहेत. व त्याचबरोबर DBT प्रणालीने हे पीक विमा तुमच्या खात्यावर येणार आहे. कारण की सुरुवातीलाच माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगण्यात आले होते की हे पैसे हे डायरेक्ट DBTद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? येणाऱ्या काळात नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.